हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आहे ज्यावेळेस मी मम्मीची इथे होते तेव्हाचा, ज्या दिवशी होती नवनाथांची समाप्ती आणि सत्यनारायण पूजा। गेले 23-24 वर्ष झालं मम्मीची इथे नवनाथांचा ग्रंथ दर श्रावण महिन्यात लावला जातो आणि त्याची 9 दिवसांनी समाप्ती केली जाते। तर या इथे मी झोपेतून उठेपर्यंत साईची आंघोळसुद्धा झाली होती, तसेच मम्मीने देवपूजासुद्धा केली आणि पुरण शिजायला हरभऱ्याची डाळ शिजायला घातली होती। पोळ्याचा स्वयंपाक करायचा होता। पोळ्याचा स्वयंपाक हा थोडाच करायचा होता, म्हणजे अर्धा किलो डाळीचा, आणि बाकीचा मग भात सांबर आणि जिलबी असा प्रसाद करायचा होता। कारण की गेल्या 2 ते 3 वर्ष म्हणजे ज्यावेळेस पप्पा होते त्यावेळेस ते मोठी अशी पूजा घालायचे, जवळजवळ 100-1 लोक तरी जेवायचेच। पण पप्पा वारल्यापासून मग 2 ते 3 वर्ष झालं घरातल्या घरातच ही पूजा आम्ही करत होतो। पण यावेळेस भाऊ म्हटला की आपण मोठी पूजा करू, तर त्यासाठीच पुरण जी डाळ आहे ती थोडी घातली होती फक्त निवेदापुरती। तर माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग मम्मीने स्वयंपाकाचा कारभार माझ्या हातात सोपवला, कारण की ज्याच्या घरात पूजा आहे त्याला वरवरची बरीचशी अशी कामे असतातच। आणि मलासुद्धा आता लग्नाच्या आधी कुठे काय ठेवलं ते सगळं माहीत असायचं, पण गेल्या 5 ते 6 वर्षांपासून माझ्या ते लक्षात येत नाही आता तिथं गेलं की कुठं काय ठेवलं काय ते। मग आमचा नाश्ता वगैरे होईपर्यंत एक चुलती आली होती, मग तिने मला कांदा चिराचिरी म्हणा किंवा भज्याचं पीठ कालून दे, पुरण वाट, अशी तिने कामे केली। त्यानंतर मग ही सगळी कामं मी केली। आमटी किंवा भजी, कुरडई, पापड तळणं, मेथीची भाजी, उडीद वडे, कारण की जी कामं हाताला येईल ते करत होतं। तर या इथे मी बाकीची माझी जी वरची कामे आहेत ती करून घेतली आणि मग बाकीच्या जर चुलत्या आल्या होत्या त्यांनी भावाला जे व्हेज डालच्या करायचं होत्या त्याच्यासाठीची जी चिराचिरी आहेत त्या करून देत होत्या, म्हणजेच लसूण वगैरे सोलून द्यायची कामं। तर या इथे चुलतीने पुरण बारीक करून ठेवलं होतं आणि हे डालच्याचं सामान त्यासाठी जे कमी पडणारं डाळ तांदूळ त्याने परत आणलं। तर या इथे माझं तळणं वगैरे सगळं झालं होतं, आमटीसुद्धा फोडणी दिली आणि आता जे वडे आहेत ते करून घ्यायचे होते, कारण की उडदाच्या वड्याचं जे पीठ आहे ते आपल्याला ऐन टायमालाच बारीक करून घ्यावं लागतं, नाहीतर ते पातळ होतं। तर या इथे एकीकडे चुलतीचं पीठ मळणं चालू होतं आणि मम्मीने वरची कामे आवरली, म्हणजेच धुणं भांडी किंवा झाडून फरशी अशी कामे ती करत होती। तर भांडी ही बरीचशी पडत होती, मग मम्मी बाथरूममध्येच भांडी घासून टाकत होती। तरी इकडे बाकीच्या ज्या चुलत्या आल्या होत्या त्यांचं चिराचिरीची कामे चालली होती, टोमॅटो, कांदा, भोपळा चिरायची ही। तर एकीकडे भावाने जो डालचा आहे त्याच्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सगळं शिजत घातलं होतं आणि मी एकीकडे उडीद वडे करून घेत होते। तर हे उडीद वडे मी फुलपात्राच्या साह्याने केलेले आहेत। तर जेवढे म्हणजे निवेदापुरते लागणारे किंवा मुलांना जेवताना वाढायला लागणार होते तेवढेच वडे मी असे करून घेतले आणि बाकीचे मग भजीसारखे केले, कारण की भजीसारखे केल्याने काय होतं की ते पुरवलेसुद्धा जातात, म्हणजे जेवढी लोक जेवायला येतील त्यांना तरी एक उडदाचा वडा हा द्यावाच लागतो, कारण की याचाच आजचा हा मान असतो। तर या इथे पूजेचं सुद्धा साहित्य काढून झालं होतं। माझी जी आत्या आहे ती शेतात राहते, तिनेच त्या झाडाची सगळी फळे किंवा मग केळीची पानं, फुलं, बेल हे सगळं तिने पाठवून दिलं होतं। तर एकीकडे माझे उडदाचे वडे करणं सुद्धा चालू होतं। तर असेच मी भाज्याप्रमाणे ते सोडून घेतले, मग ते भरपूर अशा प्रमाणात झाले होते, कारण की प्रत्येकाच्या ताटी ते एक द्यावं लागतंच। आणि हे जे बीळ पाडून केले होते ते निवेदासाठी आणि जी 9 मुलं जेवायला येणार होती त्यांच्यासाठी हे वडे मी तयार केले होते। तर बराचसा आता पसारा हा आवरून घ्यायचा। तर इकडे लगेच व्हेज डालच्या सुद्धा करून घेतलं, कारण की 12:30 वाजता काका येणार होते आणि एकदा पूजा चालू झाली की सगळ्यांनी जर पूजेला बसलं तर एकदमच छान वाटतं। तर त्याआधी हा सगळा स्वयंपाक या इकडे चालू होता। तर अशा पद्धतीने आपला व्हेज डालच्या तयार करून झाला आहे। त्यामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या डाळी, भोपळा, मेथीची भाजी किंवा आंबट चुका असे बरेचसं सामान त्यामध्ये वापरलं गेलं होतं। तर इकडे चुलत्यांनी मिळून
पुरणपोळी निवेदसुद्धा करून घेतले. तर आता काका आले होते, तर इकडे पूजेची मांडणीसुद्धा चालू झाली. आणि ज्यावेळेस पूजेची मांडणी करतात त्याच वेळेस सत्यनारायणचा प्रसाद तयार केला जातो, तो आधी करून ठेवत नाही. तर एकीकडे आत्याचा मुलगा आणि सून पूजेला बसले होते. तुम्हाला साई दिसत असेल, कारण की साईला अशी पूजा वगैरे किंवा जागरण, गोंधळ, देवाचे जे काही कार्य असतील ते भरपूर असे आवडतात. आणि त्याने शेवटपर्यंत तरी टोपी काढली नाही, म्हणजे पूजा होईपर्यंत, जेवण वगैरे होईपर्यंत त्याने टोपी अजिबात काढली नव्हती. एक चुलती उशिरा आली होती, मग तिने शिऱ्याचा जो प्रसाद आहे तो करायला घेतला. म्हणजे या इथे प्रत्येक कामाला हात हा लागत होता. तर मम्मीने एकीकडे निवेदसुद्धा भरले होते, जो की सत्यनारायणच्या पूजेला लागणारा नैवेद्य किंवा घरात जे देवांना ठेवले जाणारे नैवेद्य आणि उडदाचे वडे, त्याच्यावर दही, असे निवेद सगळे भरून आता तयार झालेले आहेत. श्रावण महिना म्हटलं की बऱ्याचशा ठिकाणी पूजा ही असते आणि काकांना देखील तेवढीच घाई असते. नेमकी लाईट गेली होती. पूजा उरकल्यानंतर या इथे आरती करण्यात आली आणि आरतीनंतर मग सगळ्यांना काकांनीच प्रसाद वाटला, कारण की घरातली जेवढी मंडळी आहेत त्यांना काका प्रसाद वाटतात आणि त्यानंतर मग ते निघून जातात. पूजेला जे जोडपं बसतं त्यांनी नाव घेतलेच पाहिजे आणि या इथे नाव घेण्याचं सुद्धा चालू होतं. त्यानंतर देवांना नैवेद्य दाखवला आणि बाकीच्यांनी सुद्धा प्रसाद घेतला. आणि या नवनाथांच्या पूजेचं असं असतं की आधी 9 मुलं जेवायला घालावी लागतात आणि मग बाकीच्यांना बाकीचे जे लोक येतात त्यांना प्रसाद हा दिला जातो. तर प्रसाद हा आपल्या मनावर असतो, 1.25 किलो 1.25 पावशेर या प्रमाणात करावा लागतो. तर या इथे अर्धा किलोच्या प्रमाणात प्रसाद केला होता आणि जेवणासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक होता. त्याचबरोबर भात, व्हेज दालचा आणि जिलबी असा स्वयंपाक केला होता. तर या इकडे ही 9 मुलं जेवल्यानंतर घरातली सुद्धा जेवले, कारण की सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. आणि त्यानंतर मग जी जेवणं चालू झाली ती रात्री 10 वाजेपर्यंत जेवणं चालू होती. तर बरेचसे जे जेंट्स मंडळी येईल ते हॉलमध्ये बसत होतं आणि मग लेडीज किंवा मुली अशा येणाऱ्या त्या मधल्या रूममध्ये जेवायला बसवत होतो. तर अशा पद्धतीने रात्री 10:15 वाजता सगळी कामं झाली. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.